रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळचं चारा पाणी आवरले न एका ठिकाणी आपलं जरा कॉन्टॅक्ट झालं 4 कोकरे विकायला, म्हणून आपण आता निघालोय. सोमा तात्यांकडे आलोय. तात्यांचे बकराला त्यांनी पाला बिला टांगत होते, त्यामुळे थोडासा टाईम झाला. 1 वाजला जवळजवळ. आपल्याला जायचंय सावरगाव तळला. जायचं म्हणजे बकरं आता घ्यायचे तसे आपल्याला नव्हते, कारण आपल्याकडं जवळजवळ गोठ्यामध्ये 15-16 बकरं आहेत आत्ता. पण म्हटलं जाऊ, कारण ते म्हटले 4 नर आहे, म्हणून म्हटलं जाऊ, बघू कसं आहे, काय पसंत आले तर घेऊ, करू काहीतरी. तात्यांचं तुम्हाला पाठीमागे मित्रांनो बकरं दाखवतो मी. बघा, हे तात्यांचं बाहेरचं वाडगं आहे मित्रांनो. दिवसभर इथं राहत्या. पलीकडं सावली पण आहे त्यांना केलेली. उन्हात राहत्या, सावलीत राहत्या, पाला बिला टांगत्या तात्या मस्तपैकी. ही पाठीमागं आपल्या तात्यांची वस्ती आहे. तात्यांना नेहमी माझ्या सोबत ठेवत असतो मित्रांनो बकरं बिकरं बघत असताना, कारण आपल्याला तर काय याच्यातला काही अनुभव नव्हता. आणि एक त्यांचा जवळजवळ 15-1 वर्षाचा अनुभव आहे तगडा मेंढ्या मागचा, म्हणून आपण त्यांना नेहमी सोबत ठेवत असतो. त्यांच्या चांगल्याच सल्ल्याने आपण चालत असतो मित्रांनो. ही पाठीमागे त्यांची कोकरं तुम्ही बघू शकता. तात्याने छोट्या छोट्या लावरी आणलेल्या होत्या मित्रांनो. बघा किती तगडे बनवल्यात. तात्या कोकरांना एकदम जीव लावत्या. का होता तात्या? ही तात्यांची मुलगी दिदू, हाय कर एकदा. अशा 2 लावरी मित्रांनो या मोठ्या. ते आज व्यापारी आले होते ताते, पण आपण काय दाखवले नाही. तुम्ही जागेवर नव्हते. बघू, दाखवू त्यांना आपण. गेले चांगले तर देऊ. ही एक शेळी आहे आणि या बाजूला तात्यांचा मोठा गोठा आहे आतमध्ये, मग तो गोठा आहे गायांचा. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूयात पुढच्या ठिकाणी. तुम्हाला मी दाखवतो कसे कोकरे, काय कसा व्यवहार आहे. व्यवहारसुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आज आपल्याला भरपूर वेळा कमेंट आला, दादा तुम्ही व्यवहार दाखवत नाही आहे. तुम्हाला व्यवहारसुद्धा दाखवतो मित्रांनो मी आज. मित्रांनो, ही पाठीमागची जी वस्ती दिसते नवनाथ मामांच्या काकांची वस्ती मित्रांनो. ही पाठीमागचं त्यांचं जुनं घर. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे पाठीमागं आपले नवनाथ मामा आहेत. नवनाथ मामा हाय कराव. तर मित्रांनो बघू, हे आपल्या काकांचं जुनं घर आहे आणि घराच्या बाजूला त्यांनी आता नवीन घराचं काम केलेलं आहे. पाहुणे आता नाही घरी, ते जरा बाहेर गेले त्यांचं पेशंट घेऊन कोणतरी. चला तर मित्रांनो, आपण कोकरं बघू. सोमत आता आहे आपल्यासोबत. तात्या का बाहेर चाललंय? तर मित्रांनो, या असे कोकरे तुम्ही बघू शकता. आता हे 3 कोकरं होते. नवनाथ मामा 4 होते ना? 1 दिलंय का? त्यांनी खरेदी केली होती बाजारामधून, परंतु थोडंसं त्यांचं घरचं काहीतरी काम निघालं दवाखान्याचं, म्हणून त्यांना आता ही विक्री करायची. मित्रांनो तुम्ही कोकरं बघू शकता. 3 नर आहे. 3 नर आहे ना? मादी काय? तर मित्रांनो, कोकरं आपण बघितलेत, परंतु काय होतंय, कोकरं थोडेसे बारीक आहेत आणि आपल्या गोठ्यामध्ये आता या लेवलचे कोकरं नाही आहे. म्हणजे यांच्यापेक्षा थोडेसे बरे आहे. आणि आपल्या कोकरांच्या बजेटमध्ये यायला कमीत कमी 2.5-1 महिने जाणार. आणि पैसा तोपर्यंत आपला गुंतून राहतो मित्रांनो, म्हणून आपण थोडंसं कोकरांचं घेणं रहित केलेलं आहे. आता नेमकं काय झालं, पाहुणे पण आपली नाही आहे घरी, नाही तर आपण व्यवहार समजा करून बघितला असता. पण काय होतं मित्रांनो, आपण एवढे बारीक कोकरं समजा अगोदर घेतले तर कमीत कमी आपल्याला 1-4-5 महिने आपलं भांडवल थांबलेलं असतं. एक आपण 4-5 हजारपर्यंत जरी कोकरू घेतलं तर ते कमीत कमी 2 महिन्यात जरी विकलं तुम्ही, तर त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच काहीतरी लगेच फायदा रिटर्न होणार आहे मित्रांनो. ते पैसे तुम्हाला लगेच सुटून येणार आहेत. असा एक फायदा होतो, असं आपलं गणित आहे. म्हणून बघू आपण आता काय होतं व्यवहाराचं काय. आता नेमकं काय झालं, पाहुणे नाही तर तुम्हाला व्यवहाराचा सुद्धा व्हिडिओ आपण दाखवणार होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आलो आपण ते कोकरं बघून, तर कोकरांचं काय जुळलं नाही मित्रांनो. घरी आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता. आता बकरांना बाहेर सोडले आपण. संध्याकाळचं चारा पाणी खाद्य वगैरे झाले त्यांचं खाऊन. आता घास खाताय मस्तपैकी. बाहेर थोडीशी अडवणी करताय, फिरताय, तर थोडासा पायी पण मोकळा होतो त्यांचे आपला फायदा होतो भरपूर. तर मित्रांनो, आता आपण काय करत होतो तुम्हाला दाखवतो जरा. हा आपल्या घराच्या वेळेस आपण हा ढापा आणला होता मित्रांनो. 6 फूट ढापा आहे हा. आणि त्याचा काय आपल्याला काही उपयोग आला नाही, तो उपयोगात काय आला नाही. म्हणून म्हटलं आता याचं काय करायचं. तर मित्रांनो, बसल्या असं जुगाड केलं आपण थोडंसं. का आपल्याकडं प्लॅस्टिक टोकरीमध्ये तर आपल्याला काही जाळ करता येत नाही मित्रांनो, म्हणून आपण असं ढाप्याला थोडंसं आकार देऊन याच्यामध्ये आपण पूर्ण आता लाकडांचा आर टाकणार आहे, चांगल्या लाकडांचा, म्हणजे थोडासा जाळ येईल, जेणेकरून बकरांना चांगले असे उभ भेटून गोठ्यामध्ये. जिथं आपण बकरं ठेवतो तिथं आपण हे करणार आहे. त्याचं सुद्धा तुम्हाला ब्लॉग दाखवतो मित्रांनो. चिंटू, तुम्ही काय करताय रे? बकरांना गुळाचं पाणी. हां, बकरांना गुळाचं पाणी पाजण्यासाठी गुळ पुसते. त्याचा काय फायदा होता माहिती तुला? तर मित्रांनो, हे गुळाचे काय फायदे होतात मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे.
बकरांना जर खोकला येत असेल थंडीच्या दिवसामध्ये आपण हे दिलं पाहिजे. त्याने काय होतं, गुळामध्ये उष्णता आहे, जुलाब आणि हे असे बाकीचे भरपूर कारणांवरती गुळ हा चांगला उपाय करत असतो मित्रांनो. तर आता हे आपण असं चाललं आहे आपलं, त्याचं अजून बाकी आहे, पण सध्या आपण एकच करणार आहे. असं त्याला जास्त शार्प असं कोपरा आहे मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही. याची थोडीशी काळजी घ्यायची. पण ज्यावेळेस आपण जाळ करणार आहे त्यावेळेस आपण स्वतः गोठ्यामध्ये थांबणार आहे आणि जाळ जरा बकरांचा चांगला शेक झाला की मग त्यानंतर हे उचलून आपण परत बाहेर आणणार आहे मित्रांनो. तर कमेंट करून नक्की सांगा आपले ब्लॉग कसे वाटतात. या बाजूला आपले बकरं आहे मित्रांनो. तुम्हाला म्हणजे जसं सांगितलं ते जेव्हा कोकरं दाखवले तर त्या लेवलचं आपल्याकडं कोकरं नाही मित्रांनो. म्हणजे ते कोकरं जरा बारीक होते. बारीक कोकरं आपण शक्यतो जादा खरेदी करतच नाही आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला जास्त काम करावं लागतं आहे आणि पैसे जास्त वेळ गुंतले जातात आपले. म्हणून मित्रांनो आपण थोडीशी मोठी खरेदी करत असतो, जेणेकरून आपले 2, 2.5, 3 महिन्यामध्ये पैसे रिटर्न होतील नफ्याचं, असं आपलं एक गणित आहे. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं आपला व्हिडिओ, आपले बकरं. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि शेजारचं बेल आयकॉन बटनचं दाबायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.